सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, परख सर्वेक्षण 2024 जर आपल्या शाळेची परख सर्वेक्षणासाठी निवड झालेली असेल तर आपल्याला ज्या वर्गाची निवड झालेली त्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही माहिती तयार करून ठेवणं गरजेचे आहे। कारण आपल्याला आपली कोणती तुकडी निवडली जाणार आहे हे देखील आपल्याला अजून निश्चित नाही, तर त्यासाठी आपल्याला कोणती माहिती ठेवावी लागणार आहे ती आपण या व्हिडिओत बघूया। तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। तर बघूया मित्रांनो, तर बघा जी OMR सीट आहे त्याच्यावर एवढी माहिती भरायची। ही माहिती भरण्यासाठी आपल्याला या पद्धतीने जर माहिती तयार करून ठेवली आपल्या शाळेत जेवढे विद्यार्थी तेवढ्यांची, कारण आपले कोणते विद्यार्थी निवडले जाईल हे आपल्याला ऐन वेळेवर समजेल। म्हणून जे आपल्याकडे FI येतील त्यांची परेशानी होऊ नये, त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून जर आपण ही माहिती तयार करून ठेवली आपल्या शिक्षकांनी तर खूप सोपं होईल काम। कारण बघा इथं रोल नंबर, विद्यार्थ्यांचा रोल नंबर, विद्यार्थ्याचं नाव, ह्या रोल नंबरशी काही काम नाही, परंतु विद्यार्थ्याचं नाव, एज, पूर्ण वयामध्ये वय लागणार आहे, हाईट विद्यार्थ्याची उंची लागणार आहे, वेट विद्यार्थ्यांचं वजन लागणार आहे, स्पेशल ग्रुप SC ST जो काय त्याचा ग्रुप असेल, OBC जो त्याचा ग्रुप असेल तो इथं लिहायचा आहे, विद्यार्थ्याचं जेंडर, EWS यस नो असेल तर यस नाहीतर नो, CWSN यस नो, जर यस असेल तर पुढं टाईप प्रकार लिहायचा आहे, कोणते प्रकार आहे ते देखील आपल्याला इथं दिलेलं आहे। बघा LD, FI, HI हे सगळे प्रकार दिलेले आहे। या पद्धतीने जर आपण माहिती ठेवली मित्रांनो तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं मात्र कास्ट लिहिता वेळेस, सोशल ग्रुप लिहिता वेळेस इथं SC ST OBC आणि अदर एवढ्या चारच प्रकारात लिहायचं आहे आपल्याला। कारण NT वगैरे जर असेल तर ते OBC मध्येच इथं येतं। या पद्धतीने आपल्याला सोशल ग्रुप आणि खाली EWS तर EWS आपण इथं स्पेशल केलेलं आहे। या पद्धतीनं जर आपण माहिती तयार करून ठेवली तर सर्वेक्षणाच्या दिवशी आपला वेळ जाणार नाही, तो वेळ वाचावा या दृष्टीने आपण ही माहिती तयार करून ठेवूया। मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।